जमणार नाही. येणार नाही. वहिनी या घे वेळ. टेक युअर ओन टाईम. काय ना, घाईत निर्णय जेव्हा घेतला जातो तो स्वतःसाठी धोक्याचा असतो. टेक युअर ओन टाईम. वेळ घ्या. कसं आहे, मी पण इथेच आहे, माझे पाय पण इथेच आहेत. जा चाय दे जा. थांबा वहिनी, थांबा. राजकुमार सर, इतका हट्ट करू नका. कारण काय आहे ना, मी अमृता वहिनींना फक्त एका ठराविक मर्यादेपर्यंत सांगू शकते, त्यानंतर नाही. कारण तुम्हाला घरी आणण्याचा निर्णय आम्ही सुखासुखी घेतलेला नाहीये. मला तर वाटतं ही तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. त्या संधीचं सोनं करा आणि कृपा करून आमच्यासोबत चला. कारण आत्ता जर आम्ही गेलो तर पुन्हा कधीच येणार नाही. संध्याकाळी संध्याकाळी येतो. आता तुम्ही इतकी विनवणी करतायत तर मी. अमृता, अरे कितना चाय बोल ना उनको दो. या अरे ये लेके जाने का ना, तू भी ना इधर ही बैठा रहता है. माझा ना विश्वासच बसत नाही की मी ह्या माणसाबरोबर लग्न केलंय. ऐका ना, मला खूप रेस्टलेस वाटतंय, टेन्शन येतंय. सगळं नीट होईल ना हो? तिलोत्तमा, सगळं नीट होईल, नको घेऊस टेन्शन. या आधी सुद्धा कठीण निर्णय घेतलेत मी, पण त्यावेळेला एवढे अस्वस्थ कधीच नव्हते. म्हणतात ना, देर इज ऑलवेज अ फर्स्ट टाइम. आता हा प्रसंगच आयुष्यात पहिल्यांदा आलाय ना. आलाय म्हटल्यावर सामोरं जायचं त्याला. खरं आहे तुमचं, पण माझ्या तत्वांच्या पलीकडे जाऊन हा असा निर्णय घ्यायला मला खरंच खूप त्रास झाला हो. माझ्या जीवाची काय घालमेल होत होती माझं मलाच ठाऊक. मी कल्पना करू शकतो, पण एक बरं झालं की सावलीनी जबाबदारी घेतली आणि ती आणि अमृता राजकुमारला भेटायला गेल्या. काय ग, काय झालं? अमृता, काय म्हणाल राजकुमार? त्याला आनंदच झाला असेल ना तुम्ही त्याला भेटायला गेलात म्हटल्यावर. त्याला त्याच्या चुकीची जाणीव झालीये का? त्याला काही पश्चाताप वाटतोय का? हो, वाईट वाटतंय त्यांना, पण आजींना शंका येऊ नये म्हणून आमच्यासोबत न येता संध्याकाळी येणार आहेत ते. खूप धीराची आहेस तू, पण एक गोष्ट लक्षात ठेव. तुझ्या आईच्या नात्याने मी सांगते, राजकुमार इथे आल्यानंतर त्याच्या कुठल्याही चुकीच्या गोष्टींचं समर्थन तू करायचं नाहीस. त्याची कुठलीही चुकीची गोष्ट तू ऐकायची नाहीस. एकदा का जग्गू आता त्यांच्या गावी गेल्या ना, की त्याच दिवशी मी राजकुमारचा काय तो सोक्षमोक्ष लावेल. तुझा आणखीन अंत नाही बघणार मी. आय प्रॉमिस. सॉरी. अजून कसं नाही लो? हा, अजून कसं नाही लो? हा, शिवाय गो लोणी बिणी असा ना काय? आणि बाकी पूजेची तयारी केलास? हो आजी.
अजून कसं नाही इलो? तिळू फोन केलेलास ना ते का? हो. मग ये अजून इलो नाही तो. येतच असेल तो. हा अजय हे बाय माझं नातू इलो. कसं काय रे, तुका माहित होता ना मी हैसरी लयता? मग येऊक नाही तू? अरे हे माका भेटूक लवकर येऊचा का नाही? का नारळ घेऊन येऊचा होता मी? नाही ग, आईचा आदेश. हे बाय मालवणी पण बोलतोस, विसरलंच नाही अजून. सॉरी स्थिर. बरा पाच सगळा जाऊ दे. माका ना तुझ्या वांगडा खूप गप्पा मारूचे असत. हा लय बोलूचं असा. चल जाऊया आपण. मला पण खूप बोलायचंय तुझ्याशी. होय काय? चल 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 जाऊया आपण. चल. राजकुमारला आपण केलेल्या चुकीचा पश्चाताप झालाय का नाही? वाटत तर नाहीये. त्याला इथे बोलवून माझा निर्णय चुकला नाहीये ना? ऐश्वर्या गो पांढरी पाल. तुका माहिता कृष्णा फुलात कित्याक झाकून ठेवतं? सांग बरगू. काय गो तिळू, तुझ्या लाडक्या सुने एवढा पण शिकूक नाही काय गो तू? हा की सिम्पल आहे. मी इंटरनेटवर बघून सांग. कशावर? फोनवर बघून सांगते लगेच. कशा नाही, नेटवर बघते. ता काय असता? कर्म माझा. शिरा पडली तुमच्या तोंडावरती. तारा तू सांग बघूया. ते लहान मुलांना फुलात ठेवतात ना? है? कठीण असा गो तुमचा सगळ्यांचा. काय तिळू हा चंद्या? आजी, अमृता वहिनीला माहितीच आहे. हा माझ्या आमरेक माहित असतलाच. मी पसंत केलंय ना तिका. मग हे संस्कार तसेच असत तिच्यावर. पण दुसऱ्या कुणाक माहित का नाही ता बघूचा असा माका. सावली तू सांग बघूया. कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता साजरा करतात. त्यामुळे संध्याकाळी दिवे लागणीला कृष्णाला फुलांमध्ये झाकून ठेवलं जातं आणि जन्म झाल्यानंतर त्याला बाहेर काढतात. हा तर आता आपणा सगळ्यांका 12 वाजेपर्यंत जागूचा. हा त्या एकेका कथा सांगूची. कृष्णाची कथा. हा गो पांढरी पाल. ऐश्वर्ये सांग बघूया. आजी त्यात काय एवढं? खूप सिम्पल आहे, मी सांगते. काय एवढ्या सगळ्या सिंपल आहे, पण सांग म्हणून म्हटल्यानंतर काय सांगू की येणार नाही. ठीक आहे, मी सांगते. एक बिझनेसमॅन असतो आणि त्याची एक मुलगी असते आणि तो ना तिचे सगळे हट्ट पुरवत असतो. तिला खूप लाड करतो आणि ती पण तिच्या वडिलांवर खूप प्रेम करते. मग ना ती ऑफिसला जाते तेव्हा तिला ऑफिसचाच एक प्रामाणिक मुलगा आवडतो, पण तिचे वडील नाही म्हणतात. अगो कृष्णाची कथा सांगितलंय, कुणाच्या घरची नाही गो. शिरा पडली ती औशी बापशाची. काय पण शिकोक नाही. तारा तू सांग. हां, एक स्टोरी आठवते मला. हं? कृष्णाचा जो मामा होता, म्हणजे त्यांचं नाव काय होतं? कंस. हां, तर ही वॉज सो रूड. तो खूप रूड होता आणि त्याने ना कृष्णाच्या सगळ्या भावांना मारून टाकलं होतं.
आणि जेव्हा त्याला कळलं की त्याच्या बहिणीचाच हा मुलगा आहे कृष्णा, तर त्याने रिव्हेंजचा प्लॅन बनवला. पण कृष्णाने स्वतः हिरो बनून त्याचाच वध करून टाकला. ग्रेट ना? अगो काय या हा, आणि इंग्लिश शब्द त्याच्यात घुसू नकोच होय. हो सावली, तू काय येता सांग बघूया. प्रयत्न करते आजी. संत एकनाथ महाराज विंचू चावला काय मी करू हे भारूड प्रचंड प्रसिद्ध आहे. पण त्यामागे सुद्धा एक कथा आहे. ती कथा सांगावीशी वाटते आज मला. संत एकनाथ महाराज नदीवर अंघोळ करत असताना त्यांना नदीत बुडणारा एक विंचू दिसला. त्या हतबल झालेल्या विंचवावर महाराजांना खूप दया आली. म्हणून काहीही न विचार करता, कोणताही विचार न करता त्यांनी आपल्या दोन्ही हातांनी त्या विंचवाला उचलून नदीच्या काठावर ठेवलं. पण हे सगळं करत असताना त्या विंचवाने त्यांनाच डंख मारला. पण महाराजांनी त्या विंचवाचा तो डंख सहन केला, पण त्याला नदीच्या कडेवरच सोडलं. पण पुन्हा तेच घडलं. विंचू पाण्यात पडला. महाराजांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण विंचवाने महाराजांनाच डंख मारला. हे सगळं होत असताना नदीच्या कडेला असलेली लोक महाराजांना म्हणत होती की का वाचवताय तुम्ही त्या विंचवाला, तो तुम्हाला डंख मारतोय, नका वाचव त्याला. तेव्हा संत एकनाथ महाराज एकच म्हणाले की डंख मारणं हा त्या विंचवाचा गुणधर्म आहे, पण त्याच्यावर भूतदया दाखवणं हा माणूस म्हणून माझा धर्म आहे. यातून एकच कळतं, अधर्म करणाऱ्याबरोबर नेहमी अधर्मी वागून चालत नाही. त्याला सत्याच्या, धर्माच्या, चांगुलपणाच्या वाटेवर आणायचा आपण प्रयत्न करायचा असतो. हो, पण ते समोरच्याच्या हातात असतं की नदीच्या कडेला राहून आपलं आयुष्य सुरळीत घालवायचं की परत नदीत बुडायचं. अरे वा सावली, किती सुंदर आणि अर्थपूर्ण कथन केलंस. म्हणजे मला अभिमान आहे हा. मी तुझा बाप आहे, म्हणजे मानलेला जरी असलो तरी. कळलं का? तू इथे काय करतोयस? मी तुला काहीही बोलायच्या आधी जगन्नाथ आल्या पावली निघून जा. गो तू गप्राव, मीच बोलवलंय ते का? आत्या, तुम्हाला ठाऊक नाहीये या माणसाने काय काय केलंय ते? आपल्या घराण्याचा ज्योतिषी ना हा, म्हणून मी आंधळा विश्वास ठेवला या माणसावर. पण नाही, या माणसाने माझा विश्वासघात केला. श्रद्धा होती माझी याच्या विद्येवर, माझ्या श्रद्धेचा गैरवापर केला. आत्या, एवढंच नाही तर याने सारंगला खूप त्रास दिलाय. सारंग या पोरी बरोबर लग्न झालंय ना, ते याच्यामुळे. याने फसवलंय आपल्याला सगळ्यांना. त्यांनी ना अस्मी नावाच्या एका फ्रॉड मुलीला प्लांट केलं आपल्या घरात. तिने माझ्या सारंगचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. त्याला खूप मनस्ताप झाला. मी काय सांगू? तुम्हाला जर का वाटत असेल की माझं काहीतरी चुकतंय, तर तसं नाहीये. हा माणूसच असा आहे, मी सांगते तुम्हाला. त्याच्यासाठीच ते का बोलवलंय मी. काय असताना तिळू, एखादी गोष्ट जर भिजत ठेवली ना तर ती कुचता. हा आत्या, जगन्नाथा, माका सांग, माझ्या रंग्याच्या आयुष्यात ती पोरगी कित्याक आणलंस रे तू? बोल ना. आणि ह्या पोरीचं लगीन माझ्या रंग्याबरोबर कित्याक लावून दिलंस तू?
हो दुसरीकडे खय तू लावून देऊ शकत होतोस ना. म्हणजे ही अशी पोरगी माझ्या सारंग्याच्या आयुष्यात कित्या काढलं सांग ना. मी म्हणजे जगन्नाथ यांनी कधीही आयुष्यात कोणाची फसवणूक केलेली नाही. मी जी काही माझी विद्या वापरली आहे ती लोकांच्या कल्याणासाठी लोकांच्या भल्यासाठीच वापरली आहे. माझ्या कलेवर माझी श्रद्धा आहे त्यामुळे तिचा गैरवापर मी आयुष्यात कधी करणार नाही. मी जे काही केलंय ते माझ्या लेकीसाठी केलंय. माझ्या एकुलत्या एक लेकीचा जीव या तिलोत्तमाच्या सौंदर्याच्या अति आग्रहामुळे गेलेला आहे. म्हणजे आजही तो क्षण मला आत्ता घडल्यासारखा आठवत आहे. तो अपमान तिच्या इतका जिव्हारी लागला की मी रूपम कॉस्मेटिक्सची मालकीण आहे, तेव्हा रूपाने ही अशी मुलगी माझ्या घरात मला सून म्हणून अजिबात चालणार नाही. नील आणि सानिकाचं खरंच एकमेकावर प्रेम होतं, पण तिलोत्तमाबाईंनी नकार दिल्यामुळे नीलनेही माघार घेतले. नंतर तो तिला साधं बघायला आला नाही. आणि ही गोष्ट मात्र तिच्या खूप जिव्हारी लागली. माझी लेक माझं सर्वस्व होते. आम्हा नवरा बायकोनं तिच्याशिवाय दुसरं आयुष्य नव्हतं. पण मी माझ्या लेकीला सांभाळू नाही शकलो. कायमचं गमावलं तिला. आणि ह्या पलीकडे मेंदळे कुटुंबाचं जास्त नुकसान झालं. कसं असतं ना आजी, आपल्या कर्माची फळं आपल्याला भोगावीच लागतात. या घरामध्ये पाळणा हल्ला नाही याचं कारण म्हणजे तिलोत्तमाच्या हातून घडलेला तो अपघात. बरं, इथे मी माझी मुलगी म्हणून सांगत नाहीये, पण जगातल्या कुठल्याही ज्योतिषाला जरी विचारलं तरी ते हेच सांगतील की नील आणि सानिकाची जोडी योग्य होती. माझ्या सानिकाने नुसता संसार सांभाळला नसता तर या घराला भरभरून दिलं असतं. पण केवळ तिचं प्रेम होतं म्हणून मी तिला इथे घेऊन नव्हतं आलो. ती या घरात आली असती, त्या घरातला लग्नाचा अडथळा दूर झाला असता, चांगल्या चांगल्या गोष्टी घडल्या असत्या. पण आता त्याच्यावर कोणाचा विश्वास बसेल की नाही मला नाही माहित. जगन्नाथ, माझं तुझ्यावर आणि तुझ्या विद्येवर विश्वास असा रे. पण तिळू बरोबर तू जे वागलंस ना तर काय बरोबर नाही. निव्वळ सूड उगवायचो म्हणून तू माझ्या रंग्याच्या आयुष्यात ही अशी पोरगी आणलंस. किती आहे हा? अशी म्हणजे? अगं बावन कशी सोनं येते की असं बोलून तिचा अपमान करू नको. मी तिला जेव्हा पहिल्यांदा बघितलं ना तेव्हाच मी तिला माझी मुलगी मानलं होतं. कदाचित मी माझ्या कामात यशस्वी झालो नसतो, पण तिच्या आयुष्यातला राजयोग तोच तिला या घरात घेऊन आलाय. आणि त्यावर सांगायचं झालं अजून महत्वाचं तर माझी सावली सारंगची आयुष्य रेखा आहे. आपल्याला हा जो सारंग दिसतोय ना चालता बोलता, तोही माझ्या सावलीच्या भाग्यामुळेच. जगन्नाथ, बास. आता काय वाटेल ते बोलू लागलास तू. तू गप गो. तुझ्या डोक्यात त्या रंगाचा जा काय खूळ असा ना ता पहिला काढून टाक. अगो ज्या मातीत आपण जन्मलो त्या मातीकच इसरूचा. आणि ह्या रंगात रूपात काय ठेवलं असा गो. आपण सगळेच काळ्या आईची लेकरं असो गो. मग ते ऐक ना करूचा. हा जगन्नाथ, एक गोष्ट लक्षात ठेव रे. माझे डोळे मिटूच्या आधी ना माका या घरात पाळणं हल्लेलो बघूच असा. एवढी एवढीशा बाळाची तुडू 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 अशी ना पावला बघूची असत रे. त्याचा आवाज ऐकूच असा.
तुझं हे स्वप्न सुद्धा माझी लेक सावलीच पूर्ण करणार आहे. त्यामुळे ही पूजा सावलीला करू दे. जगन्नाथ, तू कितीही प्रयत्न केले तरी या घरात मी पाळणा हलवू देणार नाही.